जय गिरनारी. आत्ता सध्या जो ज्वलंत प्रश्न आपल्या सर्व दत्तभक्तांसमोर उभा राहिलेला आहे, महाराजांच्या अस्तित्वावरच काही समाजकंटकांनी प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी 1 ऑक्टोबर रोजी गिरनार पर्वतावर जाऊन, गुरुशिखरावर जाऊन आपल्या परमपवित्र अशा चरण पादुकांचं, त्यांच्या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि हा घाव प्रत्येक दत्तभक्ताच्या जिव्हारी लागलेला आहे. त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडे आहेत. आणि एवढं करूनही ते थांबलेले नाहीत. ते दुसऱ्या माध्यमांद्वारे, सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना मिसगाईड करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे की हे आम्ही करत नाही, आमच्याच नेमिनाथ भगवंताचं आहे. जर ते नेमिनाथ भगवंताचे जे चरण पादुका असतील तर त्या ठिकाणी आलेले 250-300 त्यांचे फॉलोअर्स होते, नेमिनाथांचे, म्हणत होते, जय नेमिनाथचा नारा देत होते. त्यांनी त्या चरण पादुकांची विटंबना करण्याचा प्रयत्न केला असता का? म्हणजे याचाच अर्थ हे फक्त तिकडे हुल्लडबाजी करायला आले होते. आज 250-300 माणसं त्या ठिकाणी हुल्लडबाजी करताना स्पष्टपणे त्या याच्यामध्ये दिसतात. ते आता काही व्हिडिओ असे व्हायरल करतायत की ज्यांनी आता शस्त्र घेतलेली आहे पुजाऱ्यांनी. तिकडे इन मेन 2 पुजारी आणि एक सुरक्षा रक्षक. अशा वेळेला जेव्हा तुम्ही मूर्तीवरची विटंबना किंवा वस्तू फेकण्याचा प्रयत्न करता, त्याची चरण पादुकांची विटंबना करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला तुम्हाला हुसकावण्यासाठी काहीतरी त्यांनी हातात घेतलं असेल. मी कोणाची बाजू घेण्याचा प्रयत्न नाही आहे, पण त्यावेळेला त्यांना जे सुचलं त्याप्रमाणे त्यांनी वागले असतील. मी ते पाहिलेलं नाही आहे, फक्त तुमच्या सांगण्याप्रमाणे त्याचं मी विश्लेषण करतोय. आणि तुम्ही एवढं करत असताना मात्र तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये आम्हाला हिंदू लोकांना दोष देताय की आमचं स्थान हे केलेलं आहे, हिरावून घेतलेलं आहे. आता हिंदू धर्माचं हे परमपवित्र दत्त महाराजांचं स्थान, गिरनार पर्वत म्हटला की दत्त महाराज हे समोर आल्याशिवाय राहत नाहीत. आज मी जवळजवळ 23-24 वर्ष गिरनार पर्वतावर रेग्युलर दर महिन्याला जातोय. त्या ठिकाणी असलेल्या दऱ्याखोऱ्यात सुद्धा मी फिरलेलो आहे. महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ मला मिळालेला आहे. अशा वेळेला जर तुम्ही म्हणत असाल की या ठिकाणी महाराज नाहीत, तर तुम्ही सिद्ध करून दाखवा या ठिकाणी नेमिनाथ आहेत म्हणून. नाहीतर आम्ही सिद्ध करून दाखवतो या ठिकाणी दत्तप्रभू आहेत म्हणून. हे आमचंही तुम्हाला चॅलेंज आहे. कारण या ठिकाणी तुम्ही म्हणतात हे स्थानच एवढं दुर्गम आहे. या ठिकाणी सुरुवातीला आम्ही जात होतो अमृतगिरी बापूंपासून, त्या ठिकाणी कोणीही जैन माणसं येत नव्हती. ते स्वतः त्या ठिकाणी पूजा अर्चा सेवा करायची. दत्तधुनी आश्रमातून सेवक नित्य नेमाने वरती पूजेला जायचे, नैवेद्य अर्पण करायचे. त्यावेळेला कोणी तिकडे हुडकून सुद्धा पाहायला येत नव्हतं. आज इतकी वर्ष ते सातत्याने थंडी, वारा, ऊन, पाऊस ह्याच्यामध्ये तिथे उभं राहून सेवा करतायत. हे केवळ दत्तप्रभूंवर असलेल्या त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मंदिर नव्हतं, कुठलंही छत नव्हतं. वारा, वादळ, ऊन, पाऊस ह्याच्यामध्ये ते पुजारी बसलेले आम्ही पाहिलेले आहेत. दिवस दिवस त्या ठिकाणी बसून त्यांनी सेवा केलेली आहे. आज तुम्ही त्यांना म्हणताय हे यांचे चरण आहेत, त्याचे चरण आहेत. त्यावेळेला तुम्ही कुठे झोपला होतात? आणि या प्रमाणे तुम्ही ज्या रीतीने त्यांना हे करताय, जर तुम्ही पाहिलं गुरुशिखर 3630 फूट उंचावर आहे. बाजूला गोरक्षनाथांचं पहिलं शिखर येतं 3660 फुटावर आहे. त्याच्या आजूबाजूला नजर टाकली तर बाजूला अवघडनाथाचा शिखर आहे. त्याच्या पाठीमागे नजर गेली तर तिकडे महाकाली आहे, रेणुका बसले आणि अनुसया माता. आणि एका बाजूला जिथे दत्तप्रभूंनी 12,000 वर्ष चरण त्या ठिकाणी उभं राहून तपश्चर्या केले, त्याच्या पायाचे ठसे त्या ठिकाणी उमटलेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी आपलं कमंडलू फेकलेलं आहे त्या ठिकाणी साक्षात गंगा अवतरलेली आहे. ते कमंडलू तीर्थ तिकडे साक्षी म्हणून बसलेलं आहे. अंबाजी पासून पाहिलं तर सर्व ठिकाणी केवळ दत्त महाराजांचे तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक ठिकाणी अंबाजी आहे, त्याच्या पुढे बसलेत गोरक्षनाथ. त्याच्या अगोदर खाली ज्यांना दत्तप्रभूंनी गोरक्षनाथांच्या करवी त्यांना अनुग्रह दिलेला होता, ते राजा भर्तृहरी आणि राजा गोपीचंद यांची गुंफा सुद्धा त्या ठिकाणी आहे. तिकडे त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. आणि असं असताना तुम्ही सांगता की हे फक्त आमच्या नेमिनाथांचं आहे. तुमच्या 3800 पायऱ्यांवर अगोदर तो राणक देवीचा महल होता.
पण आता त्या ठिकाणी तुम्ही ते म्हणताय आमचा नेमिनाथांचा आहे, ठीक आहे, आम्ही ते मान्य केलंय, पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे करायचा प्रयत्न कराल आणि मिसगाईड करून दोन्ही धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचा काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत. आम्ही शांतता प्रेमी आहोत. तुमचे संत म्हणतात की बाबा आम्ही आमच्या जैन धर्मामध्ये शिकवणच आहे, आम्ही कोणाचे सत्यवचनी आहोत, अहिंसावादी आहोत, आम्ही चोरी करत नाही, कोणाचं हिरावून घेत नाही, कुठल्या याच्यावर ताबा घेत नाही. मग हे काय चाललेलं आहे तुमचं? आणि तुम्ही दुसऱ्याला दोष कसा देऊ शकता जर तुम्हाला तुमचे संत एवढे महत्वाचे आहेत किंवा त्यांचा बद्दल तुमच्या मनामध्ये आदर आहे, आम्ही त्याच्या आदराचा सन्मान करतो, पण तुम्ही आमच्या गुरूंना काय करता? आज महेशगिरी बापूंना तुम्ही अक्षरशः झुटे समजावायचा प्रयत्न करताय. तुमच्या सर्व चॅनलवर त्यांच्याबद्दल वाटेल ते अफवा पसरली जात आहे, ते असं बोलतायत तसं बोलतायत करून ते झूट बोलतायत, भगवी वस्त्र घालून खोटं बोलतायत, असं तुम्ही सरेआम बोलताय. हे का आम्ही कुठल्याही बाबतीत सहन करण्याच्या पलीकडचं आहे. आम्हाला कुठलाही वाद नको आहे, पण आमच्या महाराजांवर जर कोणी आज आणायचा प्रयत्न केला तर प्रत्येक दत्तभक्त पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सगळे त्यांना शांततेचं आवाहन करतोय, आपल्यालाही विनंती करतोय, तुम्ही अहिंसावादी आहात, शांततेच्या मार्गाने या. तिकडे जर तुम्ही आल्यानंतर तुम्ही मनोमन तुमच्या नेमिनाथांचं स्मरण करा. जर खरोखर त्या ठिकाणी नेमिनाथ असतील तर तेही तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. पण अशा अनैतिक मार्गाने तुम्ही काही कब्जा करण्याचा प्रयत्नही करू नका, तो विचार सुद्धा मनात आणू नका. कारण त्या ठिकाणी मी आज इतकी वर्ष जातोय, कित्येक साधू संन्यासी भेटलेले आहेत, कित्येक तपस्वी मला भेटलेले आहेत, पण जैन साधू पुढल्या याच्यामध्ये मला कधीही भेटलेले नाहीत. तुमच्या 3800 पायऱ्यांपर्यंत जैन साधू आलेले मी पाहिलेले आहेत, त्याच्या पुढे त्यांचा आलेले मी कधी पाहिलेले नाही आहेत. आणि तुम्ही म्हणताय आमच्या नेमिनाथांचं आहे, हे ज्या रीतीने तुम्ही जाणीवपूर्वक हे करताय त्याला कुठेतरी तुम्ही आत्मविचार केला पाहिजे, तुमचा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि आपण चुकीच्या मार्गाने जातोय हे लक्षात येऊन तुम्ही महाराजांची दत्तप्रभूंची क्षमा मागा, कारण ते दयाळू आहेत. आणि नेमिनाथांनी ज्या ठिकाणी बसून ते सुद्धा श्रीकृष्ण भगवंताचे चुलत भाऊ, आज ते सुद्धा हिंदू, त्यांचा मूळ आहे तोही हिंदूचा आहे. आणि तुम्ही हिंदू आणि आपण जैन, आम्ही कधीही तुम्हाला गैर मानलेलं नाही, पण तुम्ही जर अशा रीतीने भेदभाव स्वतःच पुढे आणत असाल तर त्याच्यामुळे कोणाचाही चांगला उन्नती होणार नाहीये, ना तुमची ना आमची. आपापसात द्वेष वाढवण्यापेक्षा एकमेकांच्या बंधुभावत्वाची जोपासना करा, आयुष्याचं तत्व तुम्ही अंमलात आणा. जर खरोखरीच नेहमी राहत असतील तर आज ना उद्या तुम्हाला त्याचं विश्लेषण मिळेल, पण जर खरोखर दत्तात्रय असेल तर तेही तुम्हाला मान्य करावंच लागेल, कारण हे महाराजांचं स्थान आहे. आणि या ठिकाणी चराचरामध्ये महाराज विखुरलेले आहेत. आज लाखो भक्त महाराजांचे मुंबईपासून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरातून या ठिकाणी येतात. येतात दर महिन्याला त्या ठिकाणी येणारी मंडळी आहेत. तुम्ही म्हणताय दर महिन्याला येतात आणि जातात, पण तिकडे येतात का? त्यांना काहीतरी प्रचिती मिळत असेल. प्रचिती मिळाल्याशिवाय तिथे कोणी येत नाही. कोणत्या तुमची जेवढी लायकी आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी दत्तप्रभू प्रचिती देतात, ते दिल्याशिवाय राहत नाही. आणि हा प्रत्येकाचाच अनुभव आहे. त्या ठिकाणी कुठलंही वर्तन चालू देणार नाही. आता नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी रोपवे उभारलाय, त्याच्याबद्दलही तुमच्या चॅनलवर येत आहे की त्या ठिकाणी पिकनिक स्पॉट केलेलं आहे. आमच्या महाराष्ट्रातून येणारा एक तरी मुलं दाखवा तुम्ही या ठिकाणी पिकनिकला आलेली आहेत. आमची मंडळी इकडे येतात आणि महाराजांचं चरण दर्शन घेऊन त्यांचा आनंद घेऊन पुन्हा मुंबईकडे प्रस्थान करतात. तेव्हा तुम्ही कसं एकमेकामध्ये तेढ वाढवू नका. जे चांगलं चाललंय ते चांगलं चालू द्या. तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखी राहा, आम्हाला आमच्या घरामध्ये सुखी राहू द्या. आणि महाराजांच्या अस्तित्वावर कधी प्रश्नचिन्ह आणू नका, ते तुमच्याही हिताचं नाही आहे. आणि आम्ही सामोपचाराने तुम्हाला विनंती करतोय की हा बंधुभाव असाच जोपासला जावा, आपापसात वैर करून. आज ज्या रीतीने मोदी त्या ठिकाणी भारताच्यासाठी हे करतायत, चारी बाजूला संकट आलेली आहेत, अशा वेळेला हे असले प्रश्न चिघळून तुम्ही त्यांना विचलित करण्याचं काम करताय. हे एक प्रकारे देशद्रोहाचंच काम आहे. तर त्याच्यापासून दूर राहा आणि या सर्व याच्यामध्ये दत्तप्रभूंना शरण जा, नेमिनाथांना शरण जा. आम्हालाही नेमिनाथ हे वंदनीय आहेत, आम्ही त्यांना भगवंतच मानतो. पण तुम्ही जर दत्तप्रभूंना भगवंत मानत नसाल तर तुमची मर्जी आहे. पण माझा हात जोडून विनंती आहे, हा वाद वाढवू नका, इथेच थांबून जा आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखी राहा.
आनंदात राहा, आम्हाला आमची उपासना करू द्या. जय गिरनारी.